नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी अति महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या नगर परिषद संचालनालयामध्ये जी पदभरती सुरू होती. तर त्याचा जो आहे तो निकाल काय केला की लागला आहे. तर त्याच्यामध्ये जर बघाल तर महाराष्ट्र नगर परिषद लेखापरीक्षक व लेखा सेवा गट क साठी जी वॅकन्सी S15 ची आहे, खूप चांगली आहे. याची जी आहे ती काय केली की प्रारूप निवड सूची म्हणजे तात्पुरती निवड सूची काय केली की दिलेली आहे. त्याच्यामध्ये जर बघा, तर टोटल उमेदवार आहेत ते 5 आहेत त्याच्यामध्ये. आता याच्यामध्ये टोटल जर बघायचे तर 5 होते. आता याच्यामध्ये बघा, एस-टीसाठी 2 कॅन्डिडेट आहेत. त्याच्यामध्ये अक्षय आणि प्रणिता यांचं सिलेक्शन झालेलं आहे. त्याच्यानंतर एन-टी-डीमध्ये ज्योती यांचं सिलेक्शन झालेलं आहे. त्याच्यानंतर ओ-बी-सी 1मध्ये याचं सिलेक्शन झालं आहे. किरण यांचं सिलेक्शन झालेलं आहे. त्याच्यानंतरनं त्याच्यानंतरनं जर बघितलं तर तुम्ही ई-डब्ल्यू-एसमधून सुधीर यांचं सिलेक्शन झालेलं आहे. त्याच्यानंतरनं जर बघाल तर हे आहे 15 उमेदवार आहेत गट ब साठी, 15 उमेदवार आहेत गट ब साठी. तर त्याच्यामध्ये जर बघा, तर टोटल बघा, हे जे आहे उमेदवार आहेत ते ओपनसाठी आहेत. तर मनाली, निलिमा, अजित, निलेश, त्याच्यानंतरनं धीरज यांचं सिलेक्शन झालेलं आहे. याच्यामधून ओपनमधून. त्याच्यानंतरनं एस-टीमधून जर बघा तर 2 उमेदवार आहेत, निलेश आणि सोनाली यांचं सिलेक्शन झालेलं आहे. त्याच्यानंतरनं एस-सीसाठी सॉरी. त्याच्यानंतर एस-टीमध्ये बघा तुषार आणि रेश्मा यांचं सिलेक्शन झालेलं आहे. त्याच्यानंतरनं एन-टी-डीमध्ये श्रद्धा, त्याच्यानंतर ओ-बी-सीमध्ये मुनाली मुरली सॉरी, तन्वी आणि नामदेव यांचं सिलेक्शन झालेलं आहे. त्याच्यानंतर ई-डब्ल्यू-एसमध्ये 2 पदं होती, वैभव आणि वैष्णव यांचं सिलेक्शन झालेलं आहे. त्याच्यानंतरनं हे जे आहेत ते 5 पदं आहेत, हे आहेत ते गट क साठी आहेत. तर याच्यामध्ये स्वप्नील, माधवी, चौतराम, विनोद आणि गौरव यांचं सिलेक्शन झालेलं आहे. त्याच्यानंतरनं जर बघितलं तुम्ही, आता इथं जर बघाल तर गट क साठी जर पाहिलं तुम्ही, तर याच्यासाठी टोटल जे 54 उमेदवार ओपनसाठी सिलेक्टेड आहेत. आता 54ची नावं नाही घेऊ शकत मी, 54 उमेदवार आहेत ते. 54 विद्यार्थी आहेत. त्याच्यानंतरनं एस-सीसाठी 45 विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत एस-सी कॅटेगरीमधून. त्याच्यानंतर एस-टीमधून जर बघा तर 31 विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत. त्याच्यानंतरनं व्ही-जे-एमधून 12 विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत. त्याच्यानंतरनं एन-टी-बीमधून 1 विद्यार्थी सिलेक्ट झालेला आहे. एन-टी-सीमधून 11 विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत. एन-टी-डीमधून 1 विद्यार्थी सिलेक्ट झालेला आहे. एस-बी-सीमधून 8 विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत. त्याच्यानंतरनं ओ-बी-सीमधून 18 विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत. त्याच्यानंतर जर बघा तर ई-डब्ल्यू-एसमधून 23 विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत. त्याच्यानंतरनं 23 विद्यार्थी. त्याच्यानंतर जर बघाल तर गट क साठी भाग 2 मध्ये जर बघितली तर प्रतीक्षा सूची जर पाहिली तुम्ही, तर याच्यामध्ये टोटल जर पाहिलं तर 4 उमेदवार सिलेक्टेड आहे ते. अनाथमध्ये 1 उमेदवार आहे. त्याच्यानंतर ओपनसाठी 8 उमेदवार आहेत. 8 नाही 26, 28 उमेदवार आहेत. त्याच्यानंतर एस-टीमध्ये जर बघाल तुम्ही तर हे आहेत एस-टीमध्ये टोटल 25 उमेदवार वेटिंगमध्ये. त्याच्यानंतरनं एस-टीमध्ये उमेदवार पात्र उमेदवार नाही आहेत इथे. त्याच्यानंतर व्ही-जे-एमध्ये जर बघाल तर 12 उमेदवार, एन-टी-बीमध्ये 2 उमेदवार, एन-टी-सीमध्ये 11 उमेदवार, एन-टी-डीमध्ये 2 उमेदवार, एस-बी-सीमध्ये जर बघाल तर टोटल 10 उमेदवार. त्याच्यानंतरनं ओ-बी-सीमध्ये जर पाहाल तर 19 उमेदवार, ई-डब्ल्यू-एसमध्ये जर बघाल तर 19 उमेदवार आहेत. तर ही यादी होती वेटिंग लिस्ट आणि सिलेक्शन लिस्टसाठीची. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. ज्याने काय होईल की सगळ्यांना याच्याबद्दल माहिती होईल. धन्यवाद.